हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। देवावर सुद्धा जिची कमांड होती अशी होती ती अनुसया असूया, म्हणजे जी असूया या शब्दाचा अर्थ आहे निंदा। जी या जगामध्ये जी कोणाचीच निंदा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कोणाची मत्सरी करत नाही, कोणाच्या विषयी अंतकरणामध्ये आकस भाव जिच्या अंतकरणात नाही, तिचं नाव अनुसया। आणि असं जे व्यक्तिमत्व असतं सज्जन हो, साहजिकच जो कोणाची निंदा करत नाही, जो कोणाचा द्वेष करत नाही, जो कोणाचा मत्सर करत नाही, भगवान परमात्मा त्याला मोठं केल्याशिवाय राहत नाही बा। आणि ती सामान्य नव्हती, एक निष्ठावंत प्रतिभाशाली पतिव्रता स्त्री होती सज्जन हो। निष्ठावंत पतिव्रता धर्माचं पालन तिने करावं। त्याही पुढे जाऊन सांगल सज्जन हो, जगाचा बाप असणारा प्रभू रामचंद्र आणि जगत जननी असणारी मा भगवती जानकी माता, त्या जानकी मातेला पतिव्रता धर्माची लक्षणं जिनी सांगावेत तिचं नाव आहे सज्जन हो अनुसया। आणि आपल्या पतिव्रता धर्माचं पालन जिने काटेकोरपणानं केलं, नारीच्या जीवनामध्ये जर पतिव्रता धर्माचं पालन केलं ना तर फार मोठी ताकद निर्माण होते सज्जन हो। किती ताकद निर्माण होते सांगू? दोघं नवरा बायको होते, दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं। पत्नी पतिव्रता होती। एक दिवस पती ड्युटीवरून घरी आला, घरी आल्याबरोबर थकलेला भागलेला सिनलेला तो पती घरी जसा आल्याबरोबर पत्नीच्या मांडीवर खाटावर बसला आणि मांडीवर डोकं टेकून त्याला झोप लागली। 1-1.5 वर्षाचं छोटस बालक त्या पलंगावरून खाली उतरलं आणि घराच्या दारामध्ये एक यज्ञ अंगणामध्ये पेटलेला होता, त्या यज्ञाच्या दिशेने ऋषिकेश महाराज ते गेलं। बाप झोपलेला आहे, आई पाहते आपलं बाळ, निरागस बाळ यज्ञाकडे चाललेलं आहे, आता ते यज्ञात पडून जळून खाक होणार आहे हे त्या आईनं पाहिलं। काय करावं कळेना सज्जन हो, पटकन उठून जाऊन त्या बाळाला उचलून आणावं तर इकडं पतीची झोपमोड होणार आहे, पतिव्रता धर्म नष्ट होतोय। आणि जर नाही जावं तर एकीकडे वात्सल्य आहे, धर्म स्नेह उभयमती घेरी। धर्म आणि स्नेह या दोन्हीच्या संघर्षामध्ये ते मातृत्व अडकलं। पण तिने सज्जन हो निर्णय घेतला, मुलं भविष्यात किती होतील पण एकदा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो पुन्हा कधीच मिळणार नाही। डोळे तिनं बंद केले, त्या बाळाला जाऊ दिलं सज्जन हो। थोड्या वेळानं पतीला जाग आली, तो पती तिला विचारतोय, अगं आपलं बाळ कुठे आहे? त्यावेळेला ती सांगू लागली, मालक आपलं बाळ माझ्या समोर यज्ञाकडे गेले, आता ते जळून खाक झालं असेल। दोघं नवरा बायको उठले, लगबगीने धावत गेले सज्जन हो, अंगणामध्ये जाऊन पाहतात तर खालक यज्ञात पडलेलं होतं। छोटे छोटे लहान लहान मुलं हातामध्ये फुलं घेऊन जसं खेळतात ना, पेटलेले कोळसे हातात घेऊन त्या यज्ञात उभं राहून ते बाळ खेळत होतं सज्जन हो। अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही, त्याचं कारण तिनं पतिव्रता धर्माचं पालन केलं। अग्नी सुद्धा जाळू शकला नाही, एवढी ताकद त्या पतिव्रता धर्मात आहे। आणि त्या पतिव्रता धर्मामुळे देवता लोकांचं मन आकृष्ट करण्यामध्ये सक्सेस झाली सज्जन हो अनुसया माता। या देवता लोकांना तसा विचार केला तर देवता लोक सुद्धा ईर्ष्याळू असतात बघा। वरपंखी जर बघायला गेलो तर असं वाटतं की माणसं मोठे आहेत, श्रीमंत आहेत, पण काही श्रीमंत माणसं नुसते दिसायला मोठे असतात, वैचारिक लेवल त्यांची फार खालवलेली असते। माणसाने परिस्थितीने भौतिक परिस्थितीने श्रीमंत असण्यापेक्षा मानसिकतेने त्यानं श्रीमंत असावं। मी नेहमी सांगत असतो सज्जन हो, छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती।
मुरगळलेला पाय आणि आखूड विचाराची आणि आखूड आचाराची माणसं कधी मोठे होत नसतात. ती अनुसया आहे सज्जन हो. जगात कोणाचीच ईर्ष्या, कोणाचाच द्वेष, मत्सर, निंदा तिनं केली नाही. कारण तिला माहिती आहे परनिंदा सम अघनगरीसा. या जगामध्ये दुसऱ्याची निंदा करणं जेवढा पाप आहे सज्जन हो, तोंडानं निंदा करणं जेवढा पाप आहे त्याच्याही पेक्षा जास्त पाप दुसऱ्याची निंदा कानानं ऐकणं सज्जन हो. जीवनात तोंडानं कोणाची निंदा करू बी नये आणि कोणाची कानानं निंदा ऐकू पण नये. सारखंच पाप आहे. विनाकारण पापाचे भागीदार बनू नये. ती अनुसया आहे सज्जन हो. तिला आनंद आहे जर कुणी मोठं होत असेल आपल्या समोर तर स्वागत केलं पाहिजे. फ्रॉम दी हार्ट, तहे दिल से स्वागत केलं पाहिजे सज्जन हो. आपल्यातला माणूस जर एखादा मोठा होत असेल ना त्याला पुश केलं पाहिजे. पण जी माणसं ईर्ष्याळू असतात, नाही सहन होत काही लोकांना, भले ते वर जरी राहत असले, उंच निवास नीच करतुती देखीन सकई पराई विभूती. राहतात ते वर. गिधाड पक्षी असतो सज्जनो, गिधाड आकाशात उंच भराऱ्या मारतो पण नजर मात्र त्याची जमिनीवरच्या किडे मकुड्यावर असते. काय उपयोग आहे इतक्या उंच जाऊन तरी? उंची गाठली आहे त्यानं त्याच्या जीवनामध्ये पण नजर मात्र त्याची, दृष्टिकोन, ॲटिट्यूड वाढलेला नाही. उपयोग नाही काय त्याचा. राहतात ते देवता लोक वर पण सज्जन हो, ज्या वेळेला त्या पतिव्रता, निष्ठावंत पतिव्रता असणाऱ्या अनुसयाचा प्रताप संबंध त्रिलोक्यामध्ये तिचा पुरुषार्थ गाजला. सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप, वाऱ्यासारखी तिची कीर्ती पसरली. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव अनुसया. या देवता लोकांच्या माता ज्या पत्न्या होत्या सज्जन हो, जलन व्हायला लागली त्यांना. घरी नवरे आले की सगळ्यांनीच एका सुरात बोलायला सुरुवात केली. संजय महाराज सगळ्या म्हणू लागल्या, आहे तरी कोण अशी बाई जी रातोरात व्हायरल झाली? आहे कोण ती नेमकी? रातोरात नव्हती व्हायरल झाली महाराज. तो काय युट्यूबचा जमाना थोडा आहे. आयुष्यभर जिने आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलंय. सगळ्यांच्या मुखात तिची चर्चा. शंकराची पत्नी, ब्रह्मदेवाची पत्नी, भगवान विष्णूची पत्नी, या तिन्ही पत्नीने आपल्या नवऱ्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. कोण आहे म्हणे ती बाई? आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय असू शकते ती? आम्ही एवढे मोठे असताना आमच्यापेक्षा. खरं सांगू सज्जन हो, संजय महाराज जर भारी गात असतील तर शिवानंद शास्त्रीने त्यांचा द्वेष करू नये. त्यांचा स्वीकार करावा. ते माझ्यापेक्षा ग्रेट आहेत म्हणून. बस. द्वेष करण्यात मजा नाही राहिलेली सज्जन हो. स्वीकार केला पाहिजे. स्वीकार. आपल्यापेक्षा वरचढ माणसाचा आदर केला पाहिजे. आपल्या समान व्यक्तीशी मैत्री केली पाहिजे. आपल्यापेक्षा लहान जर असेल तर त्याला आशीर्वाद दिला पाहिजे आणि आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे सज्जन. द्वेष करण्यात मजा नाही. या तिघींनीही द्वेष करायला, निंदा करायला सुरुवात केली. माग कोण आहे म्हणे अशी ती बाई? मालक जमणार नाही. आमच्यापेक्षा जर तिचं महत्व या त्रिभुवनामध्ये वाढत असेल तर काय कामाचं आहे आमचं? मोठ्याच्या बायका म्हणून घेण्यात मजा काय मग आम्हाला? जमणार नाही म्हणे. तिचं प्रस्थ खालसा करून टाका. तिचा पातिव्रत्य भंग करून टाका. जा म्हणे. आता हे तिघी बैल निघाली. बायकाच्या ऐकणाऱ्याला बैलच म्हणावं लागेल ना. काय म्हणतात तुमच्याकडे? का दुसरा काही शब्द एखादा? ते देव जरी असला आणि कुणी महादेव जरी असला तर शेवटी बायकोच ऐकत असेल तर काय खरं ते? त्यांनी पुरुषार्थी म्हणून घेण्याचा विचारच डोक्यातून काढून टाकावा. विठाला 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 विठा. हो विठ्ठल. इथलं नाही सांगायला मी, तिकडचं ती वरचं सांगायला. ऐका. या तिघच्या तिघही गेले सज्जन हो. दारात गेले. ओम भवती भिक्षाम देहि माते.
भिक्षा मागितली. काय देऊ बोला. महात्मा हो क्या दे सकती हूं मैं आपको बताओ. काय मागितलं महाराज. हे बी लय खट्याळ माणसं होते. त्यांना माहिती होतं ही काही बी मागितलं तर आपल्याला देईल. पण त्यांनी जरा पुढचा ॲडव्हान्स मध्ये पाऊल टाकून मागणी मागितली. त्यांना असं वाटलं ती मागणी ही पूर्ण करू शकणार नाही. काय मागितलं. विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला दक्षिणा पाहिजे. विवस्त्र अवस्थेमध्ये ज्या वेळेला दक्षिणा मागितली तिच्या लक्षात आलं यांचा डाव काय ते. ती बी पतिव्रता होती. महाराज सुरुवातीला प्रमाण बोलून गेलो. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. तिने आपल्या पावरचा आपल्या ताकदीचा वापर तिनं केला. तुम्हाला विवस्त्र अवस्थेमध्ये दान पाहिजे ना, दक्षिणा पाहिजे ना, द्यायला तयार आहे म्हणे. आणि आपल्या पावरने आपल्या तप सामर्थ्याने आपल्या पतिव्रतेच्या बळानं सज्जन होत्या माऊलीने त्या मातेनं त्या तिन्ही देवता लोकांना छोटे छोटे बालक बनवले. बालक छोटे छोटे. आणि तिघांनाही उचलून आपलं स्तनपान करविलं सज्जन हो. आई झाली माय झाली त्यांना बाळ बनवले. नवरे गेले होते परीक्षा घ्यायला पण त्यांना स्वतःच पेपर द्यावा लागला तिथं. कसं काय आणखी परत येत नाहीत म्हणून या तिघी बी पुन्हा पाठीमागून आल्या. शोधत शोधत पत्ता काढत 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 बरोबर शोधलं त्यांनी. खानगाव थडी राईट. आल्या महाराज आल्या बरोबर पाहिलं ते तिन्ही बाळ पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. या देवता लोकांच्या पत्न्या तर जाग्यावर आईस्क्रीम झाल्या महाराज. जाग्यावर. काय करावं त्यांना काही कळेना. शेवटी सरेंडर झाल्याशिवाय पर्याय नव्हता. पाय धरले सज्जन हो त्या अनुसया मातेचे. मोठे माणसं त्याला म्हणतात बघा. समोरच्या शरणागत कहू जे तजही निज अनहित अनुमानी. जे शरण आलेल्याला अभयदान देत नाहीत ते स्वतःचा कल्याण करत असतात. म्हणून जगातला सगळ्यात मोठी जर आपल्या स्वतःचा बचाव करायचा असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट सरेंडर करणं. जिथं आपली ताकद आपली बुद्धी आपलं चातुर्य संपून जातं ना तिथं सरेंडर करून द्या. या तिघींनी स्वतःला सरेंडर करून टाकलं आणि विनंती केली कृपया आमचे पती आम्हाला परत करा. त्या मातेनं सांगितलं तुमचे तिघींचे पती पाळण्यामध्ये आहेत झोपलेलेत. हो आपला पती ओळखायचा आणि बेशक उचलून घेऊन जायचा. गेल्या पाळण्याच्या जवळ तिन्ही मूर्त्या सारख्याच. विठ्ठल महाराज तिन्ही मूर्त्या सारख्याच. जर समजा आपला पती उचलायचा म्हणून दुसऱ्याच्याच पतीला हात लावला तर स्वतःला पतिव्रता समजून घेत होत्या. त्रिलोक्यात गाजलेल्या पतिव्रता आता पडल्यानं धर्मसंकटात. 3 जण झोपलेले तिघापैकी आपला पती ओळखायचा नाही. ओळखता आला महाराज. शेवटी त्या मातेला पुन्हा शरण जावं लागलं. ती माता मानली नाही तशी. त्या मातेनं सांगितलं की हे मातांनो तुम्ही माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला पण ती परीक्षा आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी वरदान ठरली आहे. कधी कधी दुसऱ्याची परीक्षा सुद्धा सज्जन होती आपल्यासाठी फार आपल्या स्वतःला मोटिवेट करत असते. त्या मातेनं त्या पुन्हा सगळ्यांना विनंती केली मी तुमचे सगळ्यांचे पती तुम्हाला परत करते परंतु एका अटीवर जर तुमचे पती माझ्या पोटी पुत्र रूपानं जन्म घेणार असतील तरच मी तुमचे पती तुम्हाला परत करते. विचारा म्हणे तुमच्या पतींना ही माझी मागणी मान्य आहे का. तिन्ही देवता लोकांनी एकमताने ठराव पास केला आणि तिघांनीही एकाच वेळेला अनुसया मातेच्या पोटी जन्म घ्यायचा ठरवला आणि तो जन्म म्हणजे भगवान दत्तात्रेयाचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
ह भ प शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल.